नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं ओमकार ट्रेडिंग अकॅडमीमध्ये. काल आपण ज्या प्रकारे ॲनालिसिस केलं होतं, की मार्केट फ्लॅट ओपन झाल्यानंतर किंवा गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर या लेवलमध्ये इथे कुठे जरी ओपन झालं आणि इथं समजा सपोर्ट घेतला किंवा इथं याचा लो ब्रेक झाला. इथं तुम्ही बघू शकता 15 मिनिट्सला इथं शूटिंग स्टारचा लो ब्रेक झाला बघा. त्यानंतर मार्केट ऑलमोस्ट 23,776 पासून 23,600 म्हणजे ऑलमोस्ट 100 ते 150 पॉईंट मार्केट आज खाली आलेलं आहे. तसंच सेन्सेक्स मध्ये पण आलेलं आणि मार्केट आज काय केलं की एकाच रेंजमध्ये खेळत राहिलं. या रेंजमध्ये तुम्ही पाहू शकता की इथेच कंटिन्युअसली इथे एकदा गॅप डाऊन झालं या लेवलमध्ये, इथे थोडंसं गॅप अप झालं आणि पुन्हा एकदा इथेच खेळत राहील. आता आपल्याला उद्यासाठी काय करायचंय, इथे एक शूटिंग स्टार सारखा पॅटर्न बनलाय पुन्हा एकदा. आपल्याला काय करायचं, आजचा लो आणि हाय मार्क करायचा आणि सिंपल समजा उद्या मार्केट गॅप डाऊन झालं, मार्केट खूप मोठ्या सपोर्टला आहे सध्या, आणि समजा उद्या मार्केट गॅप डाऊन झालं तर मार्केट इथपर्यंत जाऊ शकतो 22,900 या लेवलपर्यंत मार्केट हे जाऊ शकतो येणाऱ्या टाइम मध्ये. आपल्याला काय करायचंय, इथे 23,560 ही जी लेवल फ्लॅट ओपन होईल किंवा थोडासा गॅप डाऊन 50-100 पॉईंटचा गॅप डाऊन याच्या खाली नाही ओपन झालं पाहिजे. गॅप डाऊन झाला तरी इथे कुठेतरी झाला पाहिजे 23,600 570 80 समथिंग, पण 550च्या खाली नाही. या लेवलच्या खाली जर फ्लॅट किंवा गॅप डाऊन ओपन होऊन आला तर आपलं टार्गेट असणार 23,232 हे आपलं डाऊन साईडचं टार्गेट राहणार. समजा मार्केट इथे कुठेतरी गॅप डाऊन झालं तर आपण काय करायचं, 23,560ची जी लेवल आहे या लेवलला मार्केट वर जाऊन पुन्हा एकदा खाली येतंय का हे आपल्याला पाहायचंय. आलं लक्षात? कारण की आता परत एकदा गिफ्ट निफ्टी पण डाऊन आहे सध्या, मार्केट कंटिन्युअस निगेटिव्ह सेंटिमेंट मध्ये आहे. त्यामुळे आपल्याला आता सगळे पुट साईडचे ट्रेड शोधणं गरजेचं आहे किंवा पुट साईडच्या ट्रेडचा विचार करणं गरजेचं आहे. आलं लक्षात? त्यानंतर समजा मार्केट गॅप अप ओपन झालं, गॅप ओपन झाल्यानंतर 23,800च्या वरच आपल्याला कॉलचा विचार करायचा. त्याशिवाय आपल्याला कॉल साईडच्या पोझिशनचा विचार करायचा नाहीये निफ्टीमध्ये. आज आज तुम्ही पाहिलं असेल की आज खूप चांगल्या प्रकारे ट्रेड झालं. मार्केट गॅप डाऊन झालं, या लेवलला पहिल्यांदा इथं सपोर्ट घेतला, त्यानंतर ऑलमोस्ट 23,560 पासून ते 23,834 या लेवल पर्यंत मार्केटनी एक आपल्याला अपसाइड मुवमेंट दिली. कालही मी सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की मार्केटने आपली जी लेवल आहे एंट्रीची तिथे अगर सपोर्ट जरी घेतला तरी पण आपल्याला कॉल साईडचं पोझिशन भेटू शकते. फक्त गॅप अप किंवा फ्लॅट ओपन झालं जाऊन वर जर चाललं असेल तर त्यासाठी आपले कंडिशन्स वेगळ्या होत्या. आलं लक्षात? हे झालं आपलं निफ्टीच्या लेवल्स. त्यानंतर सेन्सेक्स मध्ये पण तुम्ही पाहू शकता, आपण गॅप डाऊन झाल्यानंतर मार्केट थोडंसं इथपर्यंत वर आलं, तिथनं पुन्हा एकदा खाली येऊन आजच्या लो पाशीच मार्केट हे क्लोज झालेले. आपल्याला काय करायचंय, उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर 75,900ची जी लेवल आहे, समजा या लेवलला ब्रेक केलं किंवा इथे फ्लॅट ओपन होऊन मार्केटनी ब्रेक केलं, आजचा लो पण ऑलमोस्ट मला वाटतं 200-250 पॉईंट खाली आहे. समजा ही लेवल जर फ्लॅट किंवा गॅप डाऊन होऊन ब्रेक केली 75,874ची, तर आपलं डाऊन साईड साठी टार्गेट असणार आहे 75,250. हे आपलं डाऊन साईड साठी सिंपल टार्गेट असणार आहे. तुम्ही कोणत्याही टाइम फ्रेमला मोस्टली ऑप्शन्स मध्ये 5 मिनिट्सची टाइम फ्रेम्स खूप चांगल्या प्रकारे वर्क करते. 5 किंवा 10 मिनिट्सची. 15 मिनिट्स थोडंसं मोठा टाइम फ्रेम पडतो. 5 किंवा 10 ही सगळ्यात बेस्ट टाइम फ्रेम आहे आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग मध्ये. समजा मार्केट गॅप डाऊन आणि खूप या लेवलला इथं अजून 400-500 गॅप डाऊन झालं तर पुन्हा एकदा सिंपल आपले टी स्ट्रिक 75,834ला जर एखादा इथं शूटिंग स्टार मिळाला किंवा बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळाला तर इथे आपण एंट्री करू शकतो, री एंट्री डाऊन साईड साठी. आणि समजा मार्केट खूप मोठं गॅप डाऊन झाला म्हणजे ऑलमोस्ट 700-800 पॉईंटचं परत, तर 75,258 किंवा 250 या लेवलला मार्केट एकदा सपोर्ट घेते का आपल्याला हे उद्या पाहायचंय. फ्रायडे आहे त्यामुळे जास्त हेवी पोझिशन्स घेऊ नका आणि सॅटर्डे संडे साठी कोणत्याही पोझिशन्स कॅरी करायला
जाऊ नका, कारण की सध्या सॅटर्डे संडे मध्ये मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या मुवमेंट येत आहेत. त्यामुळे काय होतंय की आयदर कॉल साइड किंवा आयदर पुट साइड या दोन्ही साइडने थोडासा आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. त्यासाठी विदाउट टेन्शन जर राहायचं असेल विकेंडला, विकेंड एन्जॉय करायचा असेल, तर ओव्हरनाईट पोझिशन्स कॅरी करू नका. थँक्यू.